आपल्या कामाची दखल लोकांनी घेतली नाही तरी चालेल, पण वेळ जरूर घेणार हे लक्षात ठेवा. लोक काही म्हणून देत, आपण आपल्या अंतर्मनाशी प्रामाणिक असलो की आपण खरं जगतो हे मात्र खरं आहे. सकाळ सकाळी जाऊन पहिला आज पेपर घेऊन आलो. मी पेपर घेऊन येतो तर दाद्यानं आज नाश्त्याला भजी आणून ठेवलेलं. तसं रोज नाश्ता तेच आणतोय सोडा, त्यात काही विशेष नाही. आई साहेबांना चारत चारत 2 घास मी बी खाऊन घेतलो. कसं आहे माहितीये का, परिस्थिती कशी असू दे फक्त समाधानानं जगता आलं पाहिजे. मम्मीचं सगळं आवरून गंध लावून व्यवस्थित आपण तयार झालो, कारण गंध लावल्याशिवाय आपला दिवस चालूच होत नाही. हो, लाख अडचणी आल्या तरी आपण चालते किंवा मध्ये हसतच जगतोय कायम, त्यामुळे विशेष नाही. सगळं आवरून आई साहेबांच्या डोक्याला तेल पण लावून घ्यायचं होतं, नाहीतर मला लई काव खायला लागतोय. तेल लावून झालं की राहिलेला हात असं डोक्याला पुसायचा, म्हणजे तेल कुठं वाया जात नाही. हो, कसं आहे, आईची सेवा करण्यासारखं पुण्य कशातच नाही, आणि हे पुण्य कोणाच्या पण वाट्याला येत नाही. हो, मी खूप नशीबवान आहे की मला आईची सेवा करायला मिळते. मी किती जरी आवरलं तरी आई साहेबांना असं रोज आरसा दावा लागते, त्याशिवाय विषयच नाही. लहानपणी आपल्या इच्छा जिनी पूर्ण केल्या त्यांच्या इच्छा पूर्ण करायला काय लाज वाटायची. त्यामुळे जे काय वाटायला येईल ती भावना हसत स्वीकारा. मम्मीचं सगळं आवरून असं उन्हाला आणून बसवा लागतं.